नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्पल हॅटच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहे युनिट नंबर 3 नंबर सिस्टम अँड लॉजिक गेट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, युनिट नंबर 3 हा फार महत्त्वाचा आणि फार सोपा असा एक विषय आहे ज्यात तुम्ही मॅक्झिमम मार्क कव्हर करू शकतात. आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला नंबर सिस्टम अँड लॉजिक गेट्सबद्दल इंट्रोडक्शन देणार आहे व सर्व महत्त्वाची माहिती आपण ह्या आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. नंबर सिस्टममध्ये सर्वात पहिली आपल्याला बघायचे ऑब्जेक्टिव्ज, म्हणजे ह्या युनिटमध्ये आपल्याला शिकायचं काय आहे हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. ऑब्जेक्टिव्जमध्ये सर्वात पहिला पार्ट जो आपल्याला शिकायचा आहे तो आहे नंबर सिस्टम अँड देअर कन्व्हर्जन्स and their conversion. Okay, so dear friends, there are variety of number systems are there. आपण जे बघणार आहे ते आहे बायनरी सिस्टम, ऑक्टल नंबर सिस्टम, डेसिमल नंबर सिस्टम आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. आणि त्यातल्या सर्वात महत्त्वाचे त्यांचे कन्व्हर्जन्स, म्हणजे बायनरी टू ऑक्टल, बायनरी टू डेसिमल, बायनरी टू हेक्साडेसिमल असे टोटल 12 प्रकारचे कन्व्हर्जन्स आपण इथे शिकणार आहोत, जे एक्झामला वारंवार विचारले जातात, फ्रिक्वेंटली विचारले जातात. त्यावर सर्व काही ह्या युनिटमध्ये आपण शिकणार आहोत. सेकंड ऑब्जेक्टिव्ह जे आपण ह्याच्यात शिकणार आहोत ते आहे महत्त्वाचं बायनरी अरिथमेटिक्स. म्हणजे एक्झाममध्ये विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही जुने पेपर जर बघितले तर फ्रिक्वेंटली सबस्ट्रॅक्शन विचारलेली आहे बायनरी नंबरची, फार वेळा बायनरी नंबरची ॲडिशन विचारलेली आहे, बायनरी नंबरची मल्टिप्लिकेशन पण विचारलेली आहे. तर आपण शिकणार आहोत बायनरी अरिथमेटिक्स, म्हणजेच बायनरी सबस्ट्रॅक्शन, बायनरी मल्टिप्लिकेशन अँड बायनरी ॲडिशन ऑफ डिफरंट नंबर्स. आफ्टर दॅट, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, वी आर गोइंग टू स्टार्ट विथ लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्स हा पार्ट आपण बघणार आहोत. लॉजिक गेट्सचा विषय आला की सर्व टाईपचे लॉजिक गेट्स, त्यांचे नंबर्स, त्यांचे सिम्बॉल्स, त्यांचे बुलियन एक्सप्रेशन्स, त्यांचे ॲप्लिकेशन्स, हे सगळं काही आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. अँड बिफोर दॅट, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, आपल्याला काही लॉज पण शिकायचे आहेत, लॉजिकल ज्याला आपण म्हणतो बुलियन लॉज. त्यात आपण शिकणार आहोत डिफरंट कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉज, इन्व्हर्जन लॉज, अँड लॉ, ऑर लॉज, जे आपल्या कामाला येतात. आणि मेनली डी मॉर्गन्स थेरम. डी मॉर्गन्स थेरम हा पार्ट जो आहे सिलेबसचा, हा फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स आहे, तो पण आपण ह्याच्यात कव्हर करणार आहोत अंडर बायनरी अरिथमेटिक्स. आफ्टर दॅट महत्त्वाचा पार्ट सुरू होतो लॉजिक गेट्स नंतर, तो आहे डिजिटल किंवा त्याला आपण म्हणू शकतो लॉजिकल सर्किट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल सर्किटचे 2 पार्ट आहेत महत्त्वाचे, कॉम्बिनेशनल सर्किट अँड सिक्वेन्शियल सर्किट्स. तर कॉम्बिनेशन सर्किट्समध्ये येतात ॲडर्स, म्हणजे आपल्याला शिकायचं आहे त्यामध्ये हाफ ॲडर आणि फुल ॲडर. व्हेअर ॲज इन सिक्वेन्शियल टाईप ऑफ सर्किट्समध्ये आपण शिकणार आहोत फ्लिप फ्लॉप्स. देर आर 4 टाईप्स ऑफ फ्लिप फ्लॉप्स: डी फ्लिप फ्लॉप, SR फ्लिप फ्लॉप, JK फ्लिप फ्लॉप अँड T फ्लिप फ्लॉप. अँड लास्टली वी विल सी द इंट्रोडक्शन टू microprocessor and microcontroller. So विद्यार्थी मित्रांनो, these are the different objectives. We can say that this is the syllabus of unit number 3. हे सर्व काही आपण बघणार आहोत आणि हे सर्व काही बघण्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण की सर्व विषय, हे सर्व टॉपिक हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला तुम्हाला महत्त्व कळेल की आपण काय काय शिकणार आहोत ह्याच्यामध्ये. नाऊ वी विल स्टार्ट विथ नंबर सिस्टम्स. ओके, नाऊ ॲज I told you there are different types of number system like binary, आपण थोडा वेगळा कलर वापरूया इथे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे लक्षात येईल. बायनरी नंबर सिस्टम,
ज्याचा बेस असतो 2, म्हणजे याच्यात 2 नंबर्स. मित्रांनो, बीएक्सीचे व्हिडिओ तुम्ही बघताय, तुम्हाला नक्की आवडले असतील, डिटेलमध्ये शिकायचे असतील तर पर्पल हॅट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये हे व्हिडिओ लेक्चर फुल डिटेलमध्ये आम्ही दिलेले आहे. तसेच IMP क्वेश्चन आहे, पेपर सोल्युशन आणि मागच्या नोट्स वगैरे, मागचे प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन सुद्धा दिलेले आहे. सो आपल्या ॲपवरनं हा बीएक्सी पूर्ण डिटेलमध्ये शिका. पुस्तक पण घेऊ नका, जेवढ्या ॲपवर दिले तेवढंच करा, तेच पेपरला येणार आहे आणि तुम्ही गॅरंटेड तुमचा बीएक्सी हा स्कोर करशाल. सो मित्रांनो, बीएक्सी 100% गॅरंटेड स्कोर करा. त्यासाठी पर्पल हॅट ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि स्टडी करा. असतात फक्त 0 and 1. दुसरी नंबर सिस्टम आहे ऑक्टल, ज्याचा बेस आहे 8, म्हणजे त्याच्यात टोटल 8 नंबर असतात, 0 to 7 टोटल 8 नंबर असतात. थर्ड नंबर सिस्टम आहे डेसिमल, जे आपण डेली रुटीनमध्ये वापरतो, ज्याचा बेस आहे 10, म्हणजे त्याच्यात 0 to 9 असे टोटल 10 नंबर्स आहे. लास्ट इज हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. हेक्साडेसिमल ह्याचा बेस आहे 16, ज्यात 0 to 9 म्हणजे 10 नंबर आहे आणि A to F हे 6 कॅरेक्टर्स आहेत. सो अल्फा न्यूमरिक कॅरेक्टर सिस्टम ही आपण शिकणार आहोत नंबर सिस्टममध्ये. ह्यात आपल्याला शिकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कन्व्हर्जन्स. म्हणजे बघा 12 कॉम्बिनेशन तयार होतात ते, जे आपण शिकणार आहोत, जे तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत, फार तुमच्या फायद्याचे आहेत. बायनरी टू, यू कॅन सी हिअर, बायनरी टू ऑक्टल, बायनरी टू डेसिमल, बायनरी टू हेक्साडेसिमल. हा झाला पहिला प्रकार. दुसरा जर प्रकार बघायचा राहिला तर ऑक्टल टू बायनरी, ऑक्टल टू डेसिमल, ऑक्टल टू हेक्साडेसिमल, 3 आणि 3 6 प्रकार झाले. त्याच्यानंतर डेसिमल टू बायनरी, डेसिमल टू ऑक्टल, डेसिमल टू हेक्साडेसिमल, 3 त्रिक 9 प्रकार झाले. लास्ट हेक्साडेसिमल टू बायनरी, हेक्साडेसिमल टू ऑक्टल, हेक्साडेसिमल टू डेसिमल, हे झाले 12 प्रकार. 3 3 3 3 टोटल 12 कन्व्हर्जन आपण कव्हर करणार आहोत युनिट नंबर 3 मध्ये. म्हणून तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या फार फायद्याचे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर नंबर सिस्टम हा फार महत्त्वाचा पार्ट आहे युनिट नंबर 3चा, कन्व्हर्जनचा. आफ्टर दॅट जर आपलं बघायचं ठरलं, ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो फक्त, की कशा टाईपचे एक्झामला क्वेश्चन विचारतात. ह्याच्यात मॅथमॅटिक्स पण फार महत्त्वाचं आहे. वी कॅन सी द मॅथमॅटिक्स हिअर आस्क्ड. बायनरी ॲडिशन हा एक टॉपिक फार महत्त्वाचा आहे, की बायनरी नंबरची ॲडिशन कशी करायची. आफ्टर दॅट बायनरी सबट्रॅक्शन and binary multiplication. So these are the very important points we will cover here in the subsequent sessions. How to do binary addition, how to do binary subtraction, what is binary multiplication. Example continuously विचारलेले क्वेश्चन बँक आम्ही तुम्हाला शेअर करू. तुम्ही जुने क्वेश्चन पेपर बघा, त्यात प्रत्येक एक्झामला मल्टिप्लिकेशन किंवा सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन ही विचारलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीवर प्रॉपर लक्ष केंद्रित करावं लागेल. नाव देर आर सम अनदर ऑपरेशन्स इन नंबर सिस्टम्स लाईक व्हॉट इज वन्स कॉम्प्लिमेंट. नाव व्हॉट इज वन्स कॉम्प्लिमेंट हे आपण बघणार आहोत. सिम्पली वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, टूज कॉम्प्लिमेंट म्हणजे काय. सो वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे सिम्पली नॉट ऑपरेशन. नॉट म्हणजे इन्व्हर्जन ऑपरेशन विच कन्वर्ट 0 to 1 and 1 to 0. हे सिंपल आहे तुमचं वन्स कॉम्प्लिमेंट. व्हॉट इज टूज कॉम्प्लिमेंट. टूज कॉम्प्लिमेंट म्हणजे जो तुम्हाला नंबर दिला आहे त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट करायचं आहे तुम्हाला आणि त्यात +1 करायचं आहे. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द यूज ऑफ दिस वन्स कॉम्प्लिमेंट अँड टूज कॉम्प्लिमेंट. मी इथे हे एक्सप्लेन का करतोय, कारण की बायनरी सबस्ट्रॅक्शनसाठी ह्या 2 मेथड वापरलेल्या आहे आणि प्रत्येक वेळेस एक्झामला हा क्वेश्चन विचारलेला आहे. फाइंड और सॉल्व. फॉर एक्झाम्पल लाईक असं विचारतात बघा ते, सॉल्व और परफॉर्म 1 1 0 0 1 1 मायनस 1 0 1 0 1 युझिंग टूज कॉम्प्लिमेंट, युझिंग टूज कॉम्प्लिमेंट मेथड. सो ही मेथड दिलेली तुम्हाला, ती मेथड पण आपल्याला शिकायची की कसं काय आपण हे करू शकतो.
एक्झामला स्टेप्सला महत्त्व असतात. हे न्यूमरिकल्स आहेत, हे मॅथमॅटिक्स आहे, स्टेप बाय स्टेप, स्टेप्सला मार्क्स आहेत. यू कॅनॉट राईट डायरेक्टली फायनल आन्सर. जरी तुम्हाला उत्तर याचं माहीत असेल पण यू कॅनॉट राईट, यू विल नॉट गेट द फुल मार्क्स. तुम्हाला स्टेप्स बाय स्टेप्स तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. त्यामुळे ह्या नंबर सिस्टममध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ कन्व्हर्जन्स, डिफरंट टाईप्स ऑफ सबस्ट्रॅक्शन मेथड्स अँड ऑल दीज थिंग्स वी विल कवर इन दिस सेक्शन. ओके, आफ्टर दॅट हिअर last part of the number system is what, or after that we will see Boolean laws and एक part है De Morgan's theorem. De Morgan's theorem. So dear students, in Boolean laws there are variety of laws are there, like associative law, commutative law, distributive law and law, or law, inversion laws. These laws are there and 6 मार्काला प्रश्न विचारू शकतात ते. राईट डिफरंट बुलियन लॉज, एक्सप्लेन द डिफरंट बुलियन लॉज. फार सिम्पल लॉज आहेत ते पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर डी मॉर्गन्स थेरम. डी मॉर्गन्स थेरम 2 प्रकारचे आहेत. देर आर 2 डी मॉर्गन्स थेरम्स आर देअर. व्हेरी फर्स्ट इज, so for example, a into b bar is equal a plus b bar. Second law है a plus b bar is equal to a bar into b bar. हे दोन्ही लॉ बघा, नीट बघा, हे दोन्ही लॉ वेगळे आहेत. 6 मार्काला विचारतात हे 2 लॉ. पण काय करायचं आहे, 6 मार्क कशासाठी आहेत, तर 6 मार्कांमध्ये तुम्हाला LHS आणि RHS हे प्रूव्ह करायचं आहे. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. त्यासाठी तुम्हाला 6 मार्क आहे टोटल. तर सिम्पल लॉज हे स्टेटमेंट लिहायचं आहे तुम्हाला पहिली. ह्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट, ह्याला बारला म्हणतात कॉम्प्लिमेंट प्रोसेस म्हणजे इन्व्हर्जन. सो कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू ॲडिशन ऑफ कॉम्प्लिमेंट्स. हे झालं स्टेटमेंट. सेकंडचं काय येईल मग, कॉम्प्लिमेंट ऑफ ॲडिशन इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट्स. हे तुम्हाला स्टेटमेंट लिहून ते तुम्हाला एक टेबल फॉर्ममध्ये प्रूव्ह करायचं आहे. हाऊ LHS इज इक्वल टू RHS. सेम थिंग वी विल कवर इन अवर युनिट नंबर 3. व्हेरी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, यू विल गेट फुल मार्क्स हिअर विदाउट डाउट. Now after number system, dear students, the second very important part in this unit is logic gates. Logic gates. Now what is logic gates? Logic gates are the building blocks of any digital circuits. जर आपण म्हणतो ना, suppose I talk about the analog circuits. So what are the different types of components in analog circuit? Resistor, capacitor, inductor, transformer, relays, transistor, ICs, diodes, etc. आणि त्याच्यापासून तयार होणारे सर्किट analog circuits. Similarly, in digital system there are logic gates are the building blocks of any digital system. त्याच्यापासून बनणारे सर्किट डिजिटल सर्किट्स. सो लॉजिक गेट्स त्यांची माहिती आपल्याला इथं शिकायची आहे. त्यांचं ॲप्लिकेशन, त्यांच्यापासून बनणारे सर्किट्स आपण ते शिकणार आहोत. तर लॉजिक गेटचं थोडं बेसिक तुम्हाला मी सांगून देतो मित्रांनो. लॉजिक गेटचे टाईप्स तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. सो बेसिकली दे आर ऑफ 3 टाइप्स. बेसिक गेट्स, सेकंड इज युनिव्हर्सल गेट्स, and third is derived gates. Derived gates. Okay, now if I write types here 1 2 3, हे 3 types आहेत. NOT gate, AND gate, OR gate. Number 4, number 5, NAND and NOR. Number 6, number 7, XOR and XNOR. So these are the 7 types of gates are there. Now when we will study the different types of gates, आपल्याला बघायचं काय याच्यामध्ये बघा. आपण याच्यामध्ये सिम्पली त्यांच्या बद्दल काय काय माहिती घेणार आहे. टेबलमध्ये हा एक टेबल आपण ड्रॉ करणार आहोत. तिथं त्या सिरियल नंबर तुमचा येऊन जाईल.
गेटचं नाव येऊन जाईल इथं, गेटचं नाव, त्याचा सिम्बॉल, त्याचं लॉजिकल ऑपरेशन, तो काय करतो ॲक्च्युली, त्याचं लॉजिकल इक्वेशन, त्याचा ट्रूथ टेबल आणि IC नंबर, एवढी माहिती प्रत्येक गेटबद्दल आपण बघणार आहोत. आणि एक्झामला विचारतात विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही 3 किंवा 4 गेटबद्दल तुम्हाला त्यांची थोडी ही माहिती द्यावं लागते शॉर्टमध्ये. जर मी आता 1 बाय 1 जर घेतलं, फॉर एक्झाम्पल मी जर पहिला गेट घेतला नॉट गेट, तर नॉट गेटचा सिम्बॉल आहे, आपण ड्रॉ करू शकतो. इनपुट आहे, Y इज आउटपुट. व्हॉट इज ऑपरेशन? इट परफॉर्म द कॉम्प्लिमेंट ऑपरेशन. कॉम्प्लिमेंट मीन्स व्हॉट? इन्व्हर्जन ऑपरेशन. त्याला आपण इन्व्हर्जन पण म्हणतो, म्हणजे रिव्हर्स करतो तो इनपुटला. आणि इट इज शोन बाय Y इज इक्वल टू A बार. सो व्हॉट इज ट्रूथ टेबल ऑफ नॉट गेट? ट्रूथ टेबल म्हणजे पॉसिबल इनपुट अँड आउटपुट कॉम्बिनेशन्स. सो सपोज दिस इज द इनपुट, दिस इज द आउटपुट, अँड इनपुट इज सपोज A. इनपुट A ना, आणि आउटपुट काय Y, एकच आहे. सो how many possible input combinations? 2. Either we can give 0 or we can give 1. So if I give 0, Y is equal to काय येणार आहे? A बार, म्हणजे 0 चा 1, 1 चा 0. मित्रांनो, BXCचे व्हिडिओ तुम्ही बघताय, तुम्हाला नक्की आवडले असतील, डिटेलमध्ये शिकायचे असतील तर पर्पल ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये हे व्हिडिओ लेक्चर फुल डिटेलमध्ये आम्ही दिलेले आहे. तसेच IMP क्वेश्चन आहे, पेपर सोल्युशन आणि मागच्या नोट्स वगैरे, मागचे प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन सुद्धा दिलेले आहे. सो आपल्या ॲपवरनं हा BXC पूर्ण डिटेलमध्ये शिका. पुस्तक पण घेऊ नका, जेवढं ॲपवर दिले तेवढंच करा, तेच पेपरला येणार आहे आणि तुम्ही गॅरंटेड तुमचा BXC हा स्कोर करशाल. सो मित्रांनो, BXC 100% गॅरंटेड स्कोर करा. त्यासाठी पर्पल ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि स्टडी करा. ओके, नाऊ पहिला गेट आपण घेतला एक्झाम्पल म्हणून. आणखी एक बघूया आपण एक सॅम्पल म्हणून. समजा मी अँड गेट घेतोय. सो अँड गेटचा सिम्बॉल असा आहे, तुम्हाला सिम्बॉल पण समजला पाहिजे, सिम्बॉल ड्रॉ करता आला पाहिजे. अँड डुईंग लॉजिकल मल्टिप्लिकेशन, हा लॉजिकल मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे कमीत कमी आपल्याला 2 इनपुट द्यावाच लागणार आहेत, A आणि B. हा जर मल्टिप्लिकेशन करतो तर Y काय येणार सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो? Y इज इक्वल टू A इंटू B. सो ट्रूथ टेबलमध्ये काय येणार आहे? पॉसिबल कॉम्बिनेशन्स टोटल 4. 2 इनपुट आहे ना, आता 4 कॉम्बिनेशन्स येतील. 0 0 0 1 1 0 1 1. रिमाइंडर लक्षात ठेवा, फॉर्म्युला 2n इज इक्वल टू 4. सो 2 म्हणजे 2, 2 इनपुट म्हणजे टोटल 4 कॉम्बिनेशन्स. सो वी कॅन राईट हिअर कॉम्बिनेशन्स, इनपुट, आउटपुट, इनपुट A आणि B, आउटपुट Y. 0 0 0 1 1 0 1 1. सो आउटपुट 0 इंटू 0 0 0 इंटू 1 0 1 इंटू 0 0 1 इंटू 1. IC number 7408. So in this way, for all 7 gates, we will write the table. We will understand the table and we will understand the operation of the table. Very important table is there. हा टेबल तुम्हाला एकदा आला, तुम्ही बाकी सर्व काही पुढचं सॉल्व करू शकतात विद्यार्थी मित्रांनो. नाव नेक्स्ट पार्ट इन द लॉजिक गेट सिस्टम. आपण आता बघितलं, आता फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स आहे की ह्या 2 प्रकार नॅन्ड अँड नॉर गेट्सचे, त्याला आपण काय म्हणतो? युनिव्हर्सल गेट्स. काय म्हणतो आपण त्यांना? युनिव्हर्सल गेट्स. क्वेश्चन विचारला जातो, व्हाय नॅन्ड अँड नॉर गेट्स आर कॉल्ड ॲज युनिव्हर्सल गेट, ऑर व्हॉट इज युनिव्हर्सल गेट, व्हाय दे आर कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल गेट्स. तर युनिव्हर्सल गेट 2 आहे, नॅन्ड अँड नॉर. लक्षात ठेवा मित्रांनो, नॅन्ड अँड नॉर फार महत्त्वाचा टॉपिक आहे. दे आर कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल गेट्स. रिझन इज व्हॉट? नॅन्ड आणि नॉर गेट असे गेट आहे, युजिंग दिस गेट वी कॅन इम्प्लिमेंट ऑल टाईप्स ऑफ गेट्स. इव्हन वी कॅन इम्प्लिमेंट ऑल टाईप्स ऑफ सर्किट्स. म्हणजे जगात जेवढे सर्किट्स आहे, डिजिटल सर्किट्स, जेवढे पण गेट्स आहे टाईप्स, हे फक्त नॅन्ड गेट किंवा फक्त नॉर गेट वापरून आपण डिझाईन करू शकतो. हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्याला आउटपुट, फॉर एक्झाम्पल समजा मी डिझाईन केला अँड गेट, तर अँड गेटचं आउटपुट काय? A इंटू B. तर मला अँड गेटची गरज नाही, मी नॅन्ड गेट वापरून सुद्धा A इंटू B आणू शकतो.
ए प्लस बी पण आणू शकतो. आय कॅन डिझाईन हाफ ॲडर ऑल्सो, आय कॅन डिझाईन फुल ॲडर ऑल्सो, आय कॅन डिझाईन एनी टाईप ऑफ फ्लिप फ्लॉप, आय कॅन डिझाईन एनी टाईप ऑफ काउंटर. सो एनी टाईप ऑफ सर्किट आय कॅन यूज using only NAND or using only NOR gate. Number can be anything. I can use 1, 2, 3, 4, 5 NAND gates. Doesn't matter. But ultimate output will be there. म्हणून यांना म्हणतात NAND आणि NORला युनिव्हर्सल गेट्स. हे पण आपण बघूया. त्याचं कसं स्टेप बाय स्टेप त्याचा आन्सर आहे, कसं ते लिहायचं आन्सर ते फार महत्त्वाचं आहे. हे एक्झामला फ्रिक्वेंटली विचारलं जातं. पुढची जर गोष्ट विचार केली तर आपण बघितलं देर आर सम डिराइव्ड गेट्स आर देर. डिराइव्ड गेट्स कोणते कोणते? एक्स ऑर अँड एक्स नॉर. तर ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो तो जनरली विद्यार्थी मित्रांनो की एक्सप्लेन हाऊ एक्स ऑर एक्स नॉर गेट कॅन बी यूज्ड ॲज इन्व्हर्टर अँड बफर. 6 मार्काचा क्वेश्चन आहे हा, जनरली विचारला जातो. एक्सप्लेन हाऊ एक्स ऑर गेट और एक्स नॉर गेट कॅन बी यूज ॲज अ इन्व्हर्टर अँड बफर. सो नो प्रॉब्लेम, वी कॅन राईट. फॉर दॅट वी शुड नो द ट्रूथ टेबल ऑफ एक्स ऑर गेट. जे आपण बघणार आहोत जेव्हा आपण तो टेबल तयार करू पूर्ण 7 गेटचा, त्यात 6 नंबर आणि 7 नंबरला हे गेट आहे, ह्यांचं पण ट्रूथ टेबल येईल आणि त्या ट्रूथ टेबलवरून आपण हे सिद्ध करू शकतो की एक्स ऑर गेट किंवा एक्स नॉर गेट कॅन बी यूज्ड ॲज अ इन्व्हर्टर अँड बफर. नाउ व्हॉट इज इन्व्हर्टर अँड व्हॉट इज बफर? फॉर दॅट आपण पुढचा व्हिडिओ जेव्हा येईल त्यात आपण माहिती घेऊया की व्हॉट इज इन्व्हर्टर, व्हॉट इज बफर. स्टील जस्ट अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ दिस टॉपिक. नाउ नेक्स्ट वी विल कंटिन्यू विथ द नेक्स्ट पार्ट, दॅट इज डिजिटल सर्किट्स. नाऊ जेवढे डिजिटल सर्किट्स आहे त्यांचे 2 पार्ट केलेले आहे. हा फार महत्त्वाचा लास्ट पार्ट आहे सिलेबसचा आपला युनिट नंबर 3च्या सिलेबसचा. तो आहे सगळे सर्किट डिवाईड केलेले आहे. जसं आपण म्हणतो ना की कंपाऊंडचे 2 पार्ट आहे, ॲक्टिव्ह कंपोनंट पॅसिव्ह कंपोनंट शिकलो आपण. तसंच सर्किटचे पण 2 पार्ट आहे डिजिटल सर्किटचे. पहिलं आहे कॉम्बिनेशनल सर्किट्स and another is a sequential circuits. ह्याचा डिफरन्स आहे. what is the difference of this? सो पहिला पॉईंट लिहू शकतो आपण, दुसरा पॉईंट लिहू शकतो, थर्ड आहे, फोर्थ आहे की बाई याचं कॉम्बिनेशन सर्किटचं आउटपुट डिपेंड्स ऑन प्रेझेंट इनपुट ओनली. And in this case output depends on present input comma plus past input and output. उदाहरण तर द्यायचं झालं तर ॲडर इज अ एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशनल सर्किट. एक बनतो एक्झाम्पल. कसं काय? कॅल्क्युलेटर घेतला आपण, कॅल्क्युलेटर ॲड केलं तुम्ही 2 + 5, आन्सर काय येणार आहे 7. सो प्रेझेंट इनपुट काय होतं 2 आणि 5, 7 आलं. त्याच्यासाठी तुम्ही पहिली काय केलं आहे कॅल्क्युलेटरवर त्याचा काही फरक पडत नाही. तुम्ही हजारो कॅल्क्युलेशन केले असतील, डझंट मॅटर. इमिजिएट लास्ट काय केलं ते पण मॅटर नाही करत. बट इन सिक्वेन्शियल सर्किट इट इज मॅटर्ड. फॉर एक्झाम्पल याचं काउंटरचं एक्झाम्पल घ्या. मॉलमध्ये गेले किंवा कुठं पिलग्रीममध्ये गेले, तिथं काउंटर लावलेला असतो, किती लोक गेले किती लोक आले. तुम्ही एंट्री केली, काउंट सपोजवरती काउंट आहे 770. तुम्ही एंट्री केली, काउंट काय होणार आहे आता 771. ह्याला म्हणता काउंटर. म्हणजे प्रेझेंट इनपुट काय आहे, तुम्ही स्वतः गेले, दिस इज अ प्रेझेंट इनपुट. बट 770ला 771 होण्यासाठी त्याला हे माहीत पाहिजे की पहिली 770 होता. म्हणजे द आउटपुट इज डिपेंड ऑन प्रेझेंट इनपुट ॲज वेल ॲज पास्ट इनपुट अँड आउटपुट. बरोबर आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे काय लागेल, मेमरी लागेल. सो हिअर मेमरी इज रिक्वायर्ड, हिअर नॉट रिक्वायर्ड मेमरी. मेमरी आली तर क्लॉक पण लागतो. क्लॉक इज रिक्वायर्ड, क्लॉक इज नॉट रिक्वायर्ड. So in this way we can distinguish these types of circuits. Now in our syllabus we have only adders, half adder and full adder. Whereas in sequential circuit we have only flip flop, not a counter. Okay, flip flop आपण बघणार आहोत. And lastly तो पार्ट आहे तो आहे
introduction to microprocessor and microcontroller. So okay, now we will see in short about the adder circuits. Adders. So adder जे आहे ते तुमचे दोन प्रकारचे adders आहे मेनली, हाफ adder and full adder. So what is the block diagram for half adder? It's a block diagram for half adder. Half adder is used to add 2-bit numbers, 2 inputs only. A, B is the 2 inputs and having 2 outputs, sum and carry, having 2 inputs, 2 outputs. Whereas full adder used to add 3 inputs, A, B and carry of previous addition C in. 3 आउटपुट ॲड करण्यासाठी वापरतात फुल ॲडर. आउटपुट असतात 2, सम अँड कॅरी आउट. ओके, नो ह्याचं ट्रूथ टेबल पण येणार आहे. आता बघा 2 इनपुट आहे. एक्झामला प्रश्न विचारतात विद्यार्थी मित्रांनो, भरपूर वेळा फिक्स क्वेश्चन आहे दोघांपैकी एक. ड्रॉ ऑर बिल्ड ऑर एक्सप्लेन द सिस्टम ऑफ हाफ ॲडर, फुल ॲडर, write their boolean equation, write their draw their logical diagram, draw along with their truth table, etc. So what is here expected from the examiner, or what is expected in the exam, and we have to write these points. कोणताही क्वेश्चन घ्या दोघांपैकी, हाफ ऑर्डर किंवा फुल ऑर्डर, तुम्हाला याची सर्वात पहिली इंट्रोडक्शन, थोडी माहिती इन शॉर्ट, 1 का 2 लाईनी, लाईक इट इज यूज टू ॲड 2-bit नंबर वगैरे वगैरे. 2 नंबर त्याची ब्लॉक डायग्राम येईल. 3 नंबर ब्लॉक डायग्राम म्हणून काढायचा आहे ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलवरनं आपण काढणार आहे त्याचं बुलियन इक्वेशन. आणि इक्वेशनवरून आपण काढणार आहे लॉजिकल डायग्राम. So this is what the simple step to write the answer for 6 marks. Either it is a half adder or full adder. हाफ ॲडरचं इंट्रोडक्शन, त्याची ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलमध्ये बुलियन इक्वेशन कसं लिहायचं त्याची पण एक मेथड आहे, त्याला के मॅप मेथड म्हणतात. के मॅप हा शब्द एक्झामला विचारतात, कधी विचारत पण नाही, डझंट मॅटर. मग के मॅप वापरून आपण त्या बुलियन इक्वेशनवरनं आपण त्याचं इक्वेशन तयार करू शकतो. आणि इक्वेशनवरनं डायग्राम कशी ड्रॉ करायची हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. हा आपण तिथं बघू शकतो. फॉर एक्झाम्पल जर सिम्पली जर मी शॉर्टमध्ये सांगायचं ठरलं, सपोज आय हॅव एक्सप्लेनिंग हिअर full adder, simply full adder. So in full adder, पहिली introduction, it is used to add 3-bit numbers A, B and carry in etc. 2 नंबर ब्लॉक डायग्राम. ब्लॉक डायग्राम तुम्हाला माहिती आहे, ब्लॉक डायग्राम ड्रॉ केली. 3 inputs A, B, C in and 2 outputs, sum and carry out. ब्लॉक ड्रॉ केली. मग ब्लॉक डायग्रामवरनं काय काढायचं आपल्याला, ट्रूथ टेबल, डझंट मॅटर. लक्षात ठेवा, परत सांगतोय, टोटल पॉसिबल इनपुट कॉम्बिनेशन कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ इनपुट्सवर. फॉर्म्युला आहे 2n. जर इनपुट एकच असेल तर टोटल कॉम्बिनेशन्स 2 होतील, 0 आणि 1. इनपुट टोटल 2 असतील तर टोटल कॉम्बिनेशन 4 होतील, 0 0 0 1 1 0 1 1. 3 इनपुट असतील, जिथं इथे बघा 3 इनपुट आहे, ए बी सी इन, तर टोटल किती कॉम्बिनेशन होतील, 8 कॉम्बिनेशन्स होतील. 4 इनपुटला 16 कॉम्बिनेशन्स होतील. तर आपण बघूया 8 कॉम्बिनेशन्स कोणते होतात फुल ॲडरसाठी. इथं मी ट्रूथ टेबल ड्रॉ करतो बघा. आता इथं फॉर फुल ॲडर आय हॅव ड्रॉ द ट्रूथ टेबल हिअर. इनपुट, आउटपुट, इनपुट किती आहे 3, ए बी सी इन, आउटपुट सम अँड कॅरी आउट, टोटल 8 कॉम्बिनेशन्स, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, सो स्टार्ट फ्रॉम व्हेरी लिस्ट स्मॉल नंबर अप टू असेंडिंग ऑर्डर, 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1. फक्त 0 1 येतो बघा, बायनरी नंबर सिस्टम आहे, चढत्या क्रमाने लिहायचं आहे असेंडिंग ऑर्डरने. 1 0 0 1 0 1
1 1 0 1 1 1. आता यांची सम घ्या. सम तुम्हाला माहिती बायनरी ॲडिशन कशी असते काय असते ती आपण बघणार आहोत की 0 + 0 + 0 सम 0 कॅरी 0 इथं 1 0 येईल. बघूया आपण एकदा लिहून घेतोय. आपण शिकणारच आहोत ते. ओके. आणि एकदा हे झालं ते लास्ट पार्ट चौथा पार्ट कोणता आहे की त्या ट्रूथ टेबलवरनं तुम्हाला काय करायचं आहे त्याचं इक्वेशन तयार करायचं आहे सम अँड कॅरीसाठी. इक्वेशन फॉर सम अँड कॅरी आउट. फॉर दॅट व्हेरी सिम्पल केमॅप मेथड इज देअर. फॉर समसाठी काय आयडिया आहे जिथं 1 आलं तिथं सर्कल करा. समच्या कॉलममध्ये 1 2 3 4. समच्या कॉलममध्ये 1 इथं आला आहे त्या लाईन एची व्हॅल्यू काय आहे 0 आहे म्हणून ए बार लिहायचा. बीची व्हॅल्यू बी आहे फक्त बी बार येणार नाही. सीची व्हॅल्यू पण 0 आहे बार येणार नाही. प्लस दुसरा 1 घ्या. इथं बी बार आहे आणि इथं सी इन आहे बरोबर आहे. दुसरा घेतला ए बार बी सी इन बार कारण 0 आहे बार येईल 1 आहे बार येणार नाही. सी इनला बार येणार आहे. प्लस हा एक 1 घ्या ए बी बार सी इन बार प्लस लास्ट 1 इथं आहे. तिघांना 1 1 आहे तर कुठंच बार येणार नाही. सी इन 1 हे झालं. आफ्टर सॉल्विंग दिस यू विल गेट दिस. हे तयार झालं समचं इक्वेशन. सिमिलरली फॉर कॅरीसाठी काय करायचं जिथं 1 इथं सर्कल करा 1. राईट द इक्वेशन फॉर दिस. 1 साठी एची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे ए बार येईल. बीची व्हॅल्यू 1 आहे आणि सी इनची 1 आहे म्हणून बार येणार नाही. सिमिलरली ए बी बार सी इन प्लस ए बी सी इन बार प्लस लास्ट तिन्ही 1 आहे ए बी सी इन. आफ्टर सॉल्विंग दिस यू विल गेट ए बी प्लस बी सी इन प्लस ए सी इन आणि हे तुमचं झालं. आणि ह्याच्यावरनं तुम्हाला फायनली तयार करायचं एक सर्किट जे आपण बघणार आहे सिलेबसमध्ये. आम्ही तुम्हाला शेअर करू कसं करायचं काय करायचं हे 6 मार्काच्या पद्धतीसाठी हे तुम्हाला एवढं सॉल्व करावं लागेल. इन दिस वे वी कॅन गो विथ द सिक्वेन्शियल सर्किट. अँड लास्ट पार्ट आहे सिक्वेन्शियल सर्किटचा. ह्याच्यात पण एक प्रश्न विचारतात कॉमनली विद्यार्थी मित्रांनो हाऊ वी कॅन इम्प्लिमेंट फुल ॲडर युजिंग 2 हाफ ॲडर्स. हा टॉपिक पण आपण सिलेबसमध्ये कवर करू किंवा नोट्समध्ये तुम्हाला शेअर करू आपण. हाऊ वी कॅन इम्प्लिमेंट फुल ॲडर युजिंग 2 हाफ ॲडर. सिक्वेन्शियल सर्किटमध्ये फ्लिपफ्लॉप्स फक्त आहे सिलेबसला. देर इज नो शिफ्ट रजिस्टर नो काउंटर्स. डी फ्लिपफ्लॉप पहिला प्रकार, दुसरा एस आर, तिसरा जे के आणि चौथा डी टॉगल फ्लिपफ्लॉप. डी एस आर जे के टॉगल फ्लिपफ्लॉप हे सगळे फ्लिपफ्लॉप आपण बघणार आहोत आपण. सिम्पली एक्झामला जर प्रश्न विचारला फ्लिपफ्लॉपवर तर व्हॉट इज फ्लिपफ्लॉप थोडं इंट्रोडक्शन लिहा. व्हॉट इज फ्लिपफ्लॉप कॉमन आन्सर फॉर ऑल टाइप्स ऑफ फ्लिपफ्लॉप. अँड एक्सप्लेन ऑर राईट अ शॉर्ट नोट ऑन एनी 1 or any 2 फ्लिपफ्लॉप. त्यात काय करायचं आहे मग इंट्रोडक्शन लिहायचं आहे त्या फ्लिपफ्लॉपबद्दल. दुसरी त्याची ब्लॉक डायग्रॅम फार महत्त्वाची. ब्लॉक डायग्रॅम किंवा डायग्रॅम त्याची डायग्रॅम लॉजिकल डायग्रॅम. सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे त्याचा ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल कारण ट्रूथ टेबल नथिंग बट वॉट हा काम कसा करतो हे तो दाखवतो. आणि त्या ट्रूथ टेबलवरून यू कॅन राईट द ऑपरेशन दॅट काय दिल्यावर काय आउटपुट येतं. कॉम्बिनेशन समजा एस आणि आर हे 2 इनपुट आहे. एस आर 0 0 दिला, एस आर 0 1 दिला, 1 0 दिला, 1 1 दिला तर काय आउटपुट येईल. मग कसं काय त्याचं ॲप्लिकेशन काय आहे त्याचा कुठं यूज होतो हे सगळं आपण त्या नोट्समध्ये किंवा त्या कंटेंटमध्ये सेशनमध्ये बघणार आहोत आपण विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम पॉईंट ऑफ फार महत्त्वाचं आहे. एक पॉईंट महत्त्वाचा आहे. अँड लास्ट नॉट लिस्ट द व्हेरी लास्ट पार्ट ऑफ सिलेबस इज वॉट इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर. मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर. एक्झामला प्रश्न येतो ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्रॅम ऑफ मायक्रो प्रोसेसर 6 मार्क किंवा ड्रॉ और एक्सप्लेन द ब्लॉक डायग्रॅम ऑफ मायक्रो कंट्रोलर फॉर 6 मार्क्स किंवा कंपेअर मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर 1 मार्क फॉर ईच पॉईंट एक्सपेक्टिंग मिनिमम
6 point for 6 marks. ओके, तर आपण ते पण बघूया की व्हॉट इज मायक्रो प्रोसेसर, व्हॉट इज द ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो प्रोसेसर. एक एक ब्लॉक एक्सप्लेन करू शॉर्टमध्ये. एकदम सिम्पल ब्लॉक डायग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, युनिट नंबर 3 मध्ये आपण जे शिकणार आहोत ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं. आपण लवकरच इन डिटेल व्हिडिओ one by one every point I will explain you every number conversion, every subtraction method with examples along with the notes, along with the old question papers. We will come again and we will see everything in detail. तर आज पुरतं एवढं विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया. नमस्कार, धन्यवाद. मित्रांनो, हा युनिट तुम्ही बघितला, तुम्हाला नक्की आवडला असेल, कॉन्फिडन्स आला असेल की येस मला आता हा सब्जेक्ट नक्की स्कोर होतो. सो मित्रांनो, ह्याच सब्जेक्टचे अजून रिमेनिंग युनिट्स तुम्हाला असेच डिटेलमध्ये फ्रीली बघायचे असतील तर आपलं पर्पल ॲट जे यूट्यूब चॅनल आहे ते लगेच सबस्क्राईब करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे बघा, प्लेलिस्टमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये या सब्जेक्टची प्लेलिस्ट बघा. त्या प्लेलिस्टमध्ये बाकी रिमेनिंग युनिटचे सुद्धा असे डिटेल फ्री व्हिडिओ लेक्चर आहे ते पूर्ण बघा. आणि तुमचा हा सब्जेक्ट नक्की 100% गॅरंटेड पर्पल ॲट ॲप्लिकेशन आणि पर्पल ॲट यूट्यूब चॅनलसोबत स्कोर करा. तसंच तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.